मीटरचा स्टार्ट इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आणि 100 मीटरचा स्टार्ट ग्रोविंग करण्यासाठी माझ्याकडे काही टिप्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. चला पाहूया. मित्रांनो ध्यान करून ऐका, जेणेकरून तुम्हाला 100 मीटरला बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट होईल आणि बऱ्यापैकी तुमचे म्हणजे वाढेल. पहिली गोष्ट 100 मीटर करत असताना बरेच जण काय करतात, चूक करतात. तर ते 5 चुका काय आहे मी तुम्हाला सांगतो. 100 मीटर वाढताना मित्रांनो पहिली चूक म्हणजे तुम्ही ना पहिला राऊंड 400 जा स्पीडनी वाढता. स्पीडनी वाढल्यामुळे तुम्हाला बाकीचे 3 राऊंड व्यवस्थित जात नाहीत. ते जात नसताना त्यामुळे तुमच्या 100 मीटरचा टायमिंग कधी 8 होतो, कधी 9 येतो किंवा त्या टायमाला 6:30 पडतो. याचं कारण म्हणजे मित्रांनो त्या प्रॉपर तुम्हाला गायडन्स करणारा कोणी नाही. त्याच्यामुळे तुमचं 100 मीटर राहतं आणि तिला हेच त्याच्यामुळे तो लय राहतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो 100 मीटर घेत असताना मित्रांनो 100 मीटर तुम्ही घेत असताना पहिले म्हणजे मित्रांनो तुमच्या स्टेप खोलल्यात का ते पहा. त्याच्या स्टेप खोललेल्या नाहीये तो व्यक्ती कधी 100 मीटर आउट ऑफ टाकू शकत नाही, मी गॅरेंटी. पण तुम्हाला जर स्टेप खोलायचे असेल तर त्यासाठी 5 एक्सरसाइज. चला आपण 5 एक्सरसाइज नंतर पाहूया. आणि आधी तुम्हाला मी सांगतो की 100 मीटर घ्यायचं कसं. 100 मीटर घेत असताना तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला चारही राऊंडला तुमची एकसारखी रिदम मध्ये चालला पाहिजे. शक्यतो म्हणजे तुम्ही केव्हा चालताना की त्याचं कारण तुम्ही केव्हा चालताना की जेव्हा तुमचा श्वास ज्यावेळेस तुमचा म्हणजे स्टेप खोललेला असेल तेव्हा तुम्हाला 100 मीटर हे होईल. आणि तुमचा दम उरलेला असेल तर काही जण विचारतात की माझं म्हणजे असं श्वास खोलतो किंवा नाकातून म्हणजे असं दम लागल्यावर होतो. त्याचं कारण तर तुमचा दम उरलेला नाही. आणि त्याचा दम उरलेला नाही ना तो काहीच करू शकत नाही 100 मीटर. 100 मीटर हा पडचा आणि काहींना गुलाल किंवा विद्यार्थ्यांचं सर्वात मोठं साधन 100 मीटर. हे जे जुने विद्यार्थी झाले किंवा बरेच विद्यार्थी झाले हे राहिलेत ना गोळ्या आणि 100 मीटर, तर तुम्हाला जर वाटत तुम्हाला 100 आणि गोळ्याचा रिव्ह्यू मिळावा, मला गोळा सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला तर तुम्हाला गोळ्याचे पण आता तुम्ही ऐका. तुम्ही काय करता हे करता की 100 मीटर घेत असताना तुम्ही प्रॉपर घेत नाही. म्हणजे जसं की ट्रेचिंग करीत नाही, आधी ट्रेचिंग नसल्यामुळे तुम्हाला श्वास वाढता येत नाही, पायाला शिंक होतं, म्हणजे तुम्ही सतत विसर्जित होते. तुम्ही ट्रेचिंग काय घ्या ते मी तुम्हाला शेवटला सांगतो. तिसरी गोष्ट म्हणजे सिस्टममध्ये 100 मीटर घेत असताना तुम्ही ना एक रिदमनीच चालत नाही. आणि दुसरी गोष्ट रिदम नसला तर तुमचं 1600 काय होतं, तुम्ही राऊंड स्पीडनी घेता, दुसऱ्या राऊंडला थांबता. अशामुळे तुमचं 100 मीटर इम्प्रुव्हमेंट होऊ शकत नाही. तुम्हाला कंटिन्यू चालायला लागेल 100 मीटरला 4 राऊंड, तेव्हा तुमची बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट होईल. अन्यथा होणार नाही. चौथी चूक तुमची अशी आहे मित्र. चौथी चूक म्हणजे तुम्ही प्रॉपर डाईट देत. मित्र काय करतात की वर्कआउट करून येतात आणि डाईटचा विषयच नाही. तर मित्रांनो डाईटला तुम्हाला मी या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. मित्रांनो 30% किंवा 80% डाईट ती जर प्रॉपर असेल तुम्ही 100 मीटरला आउट ऑफ करूच शकत नाही. ती मी लिहून देतो. पण जर तुमचं 100 मीटर आउट ऑफ करायचं असेल तर तुम्हाला मला स्वतः डाईटला घ्यायला लागेल. डाईटला काय घ्यायचं शेवटी चला. आणि पाचवी चूक म्हणजे अशी स्टेप खोललेली नाही त्याच्यामुळे तुमच्या सोळाच्या आउट ऑफ जात नाही. आणि काही जण आम्हाला विचारतात की मस्त करतो सगळं कसं करतो. तर मित्रांनो तुम्ही राहता कशामुळे तुमची सेल्फ वर्कआउट पाहिजे ह्याच्यात. म्हणजे तुम्ही ग्राउंडवरून आले आणि ग्राउंडवर जेवढे घ्यायचं तेवढे, तर मित्रांनो इम्प्रुव्हमेंट होणं शक्य नाहीये. तुम्हाला घ्यायचं जर असेल ना सेल्फ वर्कआउटला जर तुम्ही घेताल तरच, अन्यथा तुमची इम्प्रुव्हमेंट होऊच शकत नाही. मित्रांनो चला तर आपण पाहूया वर्कआउट काय आहे. टेप करण्यासाठी पहिलं वर्कआउट मित्रांनो, पहिलं वर्कआउट म्हणजे तुम्हाला प्रॉपर बॉडी स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे. तर त्याला ती स्ट्रेचिंग कशी घ्यायची तर तुम्ही मला पाहतो, मला दाखवतो. हा पाय म्हणजे काही जण असे खाली घेतात. मित्रांनो हे चुकीचं आहे. तुम्हाला हा पाय एक लेवलला घ्यायचा. एक लेवलला घेऊन असा प्रेस करायचा. प्रेस करून हा पाय अशा पद्धतीने हा घेताना काही जण काय करतात इथं धरतात. मित्रांनो हे चुकीचं आहे. त्यांनी हा तुम्हाला इथं धरायचा. इथं धरलं पुढे ह्याला प्रेस दिलं. हा हात आहे तुमचा, हा हात तुमचा प्रेसला आला पाहिजे. तसाच ह्या पायाचं तुम्हाला परफेक्ट करायचं. परफेक्ट म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला जसं तसं स्पीड मध्ये. आणि हे म्हणजे वर्कआउट ज्यावेळेस तुम्ही 100 मीटर मारायचं असेल हे टीचिंग करायचं. हे झालं ना मित्रांनो, हे तुमचं झालं लोअर बॉडीचं. लोअर बॉडीसाठी हेच करायचं. त्या पाया नाही की तो जे आपला पंजा आहे
तो राईट लेफ्ट साईडनी गोल व्हायचा. त्याशिवाय तुमचं म्हणजे पाय मुरगळणे किंवा शिनपिन होणार नाही. दोन्ही साईडने फिरवायचे. ते झाल्यानंतर त्या झाल्यानंतर तुम्ही अं, ते झाल्यानंतर तुम्ही हनुमानदंड मारा. हनुमानदंड मारले ना मित्रांनो, हनुमानदंड मारल्यानंतर तुमची म्हणजे ना स्टेप खोलण्यात पण मदत होते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला प्रॉपर इम्प्रुव्हमेंट होते. म्हणजे जसं की हनुमानदंड कसे मारते बऱ्या म्हणजे नवीन विद्यार्थी झाले किंवा काय झाले जे त्यांचं लॉंग इव्हेंट आहे 3 किलोमीटर झालं, 1500 झालं, 1600 झालं किंवा सोबत 100 मीटर झालं. मित्रांनो 100 मीटर म्हणजे आज पळाला आणि उद्या इम्प्रुव्हमेंट भाऊ हे शक्यच नाहीये. पण एक एवढं करे मित्र, एक दिवस जर तुम्ही 100 मीटर मारले किंवा एक ना एक दिवस तुमचा टायमिंग चांगला येणार, पण त्यासाठी तुम्हाला रोज एक दिवस घासायला लागणार आहे. त्याशिवाय तुमचं ना इम्प्रुव्हमेंट होणं शक्यच नाही. आणि मी तुम्हाला सांगितले ग्राउंडवरून आले ना तुम्ही जर संध्याकाळचं ग्राउंड करताय ना, तुम्ही सकाळी पहाटे उठून सेल्फ वर्कआउट. सपोज तुमचा समजा गोळा आउट ऑफ जात नाही तर ते गोळा कसा आउट ऑफ जात नाही हे तुम्ही पाठव 1 तास स्वतःला वर्कआउटला द्या. त्याशिवाय तुमचं इम्प्रुव्हमेंट होणं शक्यच नाहीये मित्र. जर सर घेतोय, सर काय कोणते जे अकॅडमीचे सर असतो किंवा कोणी असतो ते त्यांचं काम करतायत, तुम्हाला तुमचं काम करायचंय. वर्दी जर घ्यायची असेल ना मित्र, स्वतःला घासायला लागणार आहे. आणि एक सांगतो मित्र, एक्सरसाइज असेल ना भाऊ, तुम्ही जर थोडं थोडं जीवनात घासत गेले ना तर तुम्ही 5 वर्ष होऊ शकत नाही भरती, या मला लिहून. पण जर तुम्ही एकदा स्वतःला पार पोटाच्या आतण्यापर्यंत घासलं ना तर एक सांगतो एक दिवस ना पहिल्याच प्रयत्नात तेच लोक होतात की जे स्वतःला लय घाशी अशी कोणी पण होत नाही. त्यांनी एक दिवस इतकी मेहनत केलेली असतो ना, एक एक दिवस त्यांनी वाया नसतं घातलेलं. आणि आपले अजून काय करतात, हे आज सुट्टी घेऊ, आज हे करू. भाऊ हे शक्य नाही. तर चला हे बोलण्यापेक्षा तर चला आपण हनुमानदंड कसं असतो ते पाहूया. हनुमानदंडला मित्रांनो हे तुमचे हे जे हात आहे ना ते अशा पद्धतीने घेतले हे माप तुमचं म्हणजे पुढे छातीचं माप. हा पाय तुमचे मागे घ्यायचे, मागे घेतल्यानंतर ही अशी बॅक आर्च करायची. बॅक आर्च केली त्यानंतर इथं पण असंच करायचं. पण मित्रांनो हे जी क्रिया आहे ना फास्ट मध्ये झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे पहा. हे असं झालं याला म्हणतात प्रॉपर फास्ट. त्याचे 3 सेट घ्यायचे. त्याचे जर 3 सेट घेतले तर तुमची म्हणजे बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट होईल. अन्यथा होणार नाही. दुसरी आहे मित्रांनो 1600 घेत असताना स्टेप खोलण्यासाठी लंजेस साठी मित्रांनो तुम्हाला आधी ना तुमचे ही मसल ट्रेन करायला लागते. लंजेस म्हणजे ना थोडक्यात म्हणजे लंजेस जर घेत असताना ना तुम्हाला लंजेस जर समजा आहे थोडं मी सांगतो. हा लंजेस आहे तुमचा हा पाय की तुम्हाला असा पाहिजे. हा पाय झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर हे होणार नाही. तसंच आता हा पाय. पण मित्रांनो काही जण घेत असताना लंजेस काय चूक करतात, लंजेस हा चूक करतात. एवढे घेतात अंतर काय घ्यायचं लंजेस घेताना ह्याची जाणीव नसते किंवा काय नसते. लंजेस घेताना मित्रांनो तुम्ही जागेवरून किती स्टेप म्हणजे किती तुमची धांग पडू शकते त्या मापात तुम्हाला लंजेस घ्यायचं. शक्यतो काही जण एवढी धांग करतात ही बहुत चुकीचं आहे. तुमचं म्हणजे नॉर्मल झालं चालायचं. तुम्हाला धांग म्हणजे तुम्ही जर जागेवरून किती जातात ना एवढी ही. आणि ही घेत असताना मित्रांनो काही चूक काय करतात गुडघा खाली टेकवतात. ही अजिबात चुकीची गोष्ट आहे. गुडघा खाली अजिबात टेकवत नाही. गुडघा स्टेबल राहायला पाहिजे जेणेकरून ह्या मसलवर ह्या समोरच्या मसलवर तुमचा ताण आला पाहिजे. ही झाली तिसरी एक्सरसाइज म्हणजे स्टेप खोलण्यासाठी तुमची म्हणजे प्रॉपर स्ट्रेचिंग. जे विद्यार्थी करीत नाही ना ते प्रॉपर स्ट्रेचिंग त्याच्यामुळे त्यांचं 1600 राहिलेलं आहे. तर मित्रांनो 1600 साठी प्रॉपर स्ट्रेचिंग तुम्ही काय करायचे मित्रांनो, ग्राउंडच्या वेस जायच्या आधी ग्राउंडला जायच्या आधी मग जर तुम्ही सपोज लॉंग मारताय किंवा 1600 मारताय प्रॉपर स्ट्रेचिंग करा. मी तुम्हाला जे दाखवले आधी तशी स्ट्रेचिंग करा. पण नंतर ते घेत असताना थोडं स्मूथ स्क्वॉट घ्या. स्मूथ स्क्वॉट घेतले त्याचा विषय मग तुमची ना ही जी आहे ना ते तुमचं पूर्णपणे खोलायला मदत होते. स्मूथ स्क्वॉट म्हणजे ते कशी घ्यायची चला मी पाहतो. ही तुमची अशी पोझिशन झाली पाहिजे. अशी पोझिशन झाली की तुमची राईट साईडला प्रेस करा, लेफ्ट साईडला प्रेस करा. ती असं असे तुम्ही म्हणजे 2 सेट घ्या. ह्याची काय फरक ह्याने काय होतं जेणेकरून तुमचं स्टेप खोलतात. मित्रांनो ही जे असं तुम्ही थांबता ना हे असं बसायचा प्रयत्न करा. तुम्ही काय होतं जेणेकरून तुमची ही स्टेप आहे ना मित्रांनो खोलायला मदत होते. स्टेप खोलायला मदत होते. तसेच स्टेप खोलायला मदत होते. आणि त्यानंतर चौथा वर्कआउट म्हणजे मित्रांनो हा मी तुम्हाला सांगितलं चौथा वर्कआउट ना तुम्ही ना पाळताना काय चुका करता तुमची म्हणजे ती चूक तुम्ही सुधारणे किंवा तुमचा म्हणजे पहिल्यावर चूक तुम्ही सुधारा. पाळताना काय चूक करता पाळताना तुम्ही ना म्हणजे सपोज आता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पाळताना काय चूक 1600 मीटर पळत असताना 1600 मीटर पळत असताना तुम्ही ना स्टार्ट
तुम्ही पहिली गोष्ट ना पहिला राऊंड ना स्लो मध्ये घ्या. पण स्लो म्हणजे किती मीटर? स्लो म्हणजे तुमचा हा पाय एक 10च्या आत पडेल ह्याची आहे स्टेप घ्यायची. जेणेकरून तुम्ही एक 10 मध्ये सगळीच नाही टाकू शकत. मला माहिती एक सारखा रिदम ज्याचा असेल तोच टाकू शकतो. पण हा एक एक टार्गेट ठेवायचं मित्र. म्हणजे आज मी एक 10 मध्ये मारला तर उद्या तो माझा एक 5 मध्ये बसलाच पाहिजे ही तुमच्या डोक्यात टार्गेट पाहिजे. तरच तुम्ही 1600 ना 20 मार्क घेऊ शकता भरतीला. त्यांना भरतीचा अनुभव ना मी नवीन विद्यार्थ्यांना त्यांना माझं एक सांगणे मित्रांनो, त्यासारखे तिथं कित्येक तरी जण राहणार लाखो हजारावर. तिथं तुम्ही प्रॉपरच जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल ना तर तुम्ही प्रॉपर करू शकता. अन्यथा तुमची इम्प्रुव्हमेंट होणं शक्यच नाहीये. तर चला मी तुम्हाला दाखवतो पायथ्याची काय चुका करतात तुम्ही. पायथ्याने मित्रांनो अजून काय चुका करतात. बॉडी ना कधी पण पायथ्याने 1600 पळत असतात किंवा काय थोडी बॉडी चुकवायची ह्याचं कारण का जेणेकरून तुमचा जो हा पुढे जातो. पुढे गेल्यानंतर तुमची नाही इम्प्रुव्हमेंट प्रॉपर होते. आता हा पाहिजे माझा हा म्हणजे नॉर्मल अंतर आहे. तुम्ही असं अंतर ठेवू शकता. पळताना मित्रांनो थोडी अशी मोठी होते आपण पळत म्हणजे राईटला एक लेफ्टला ही अशी तुम्ही चूक करा. एक पाय लेफ्टला एक राईटला एक लेफ्टला एक राईटला अशाने तुमची इम्प्रुव्हमेंट होत नाही. तर दुसरी गोष्ट तुम्ही ना पाय अॅक्युरेट टाका. पायथ्यानी काही जणांचा पाय हा असा म्हणजे हलवतो किंवा स्टेबल होत नाही. एक इकडे जातो कधी इकडे जातो किंवा सपोज समोर पळत असताना एक इकडे गेला एक इकडे गेला. त्याच्यामुळे तुमचा 1-2 सेकंद कमी होतो मित्र. आणि हे चूक तुम्ही सुधारता ना मित्रांनो जेव्हा तुमचं 1600 कोणत्या पण ग्राउंडला असो पुणे ग्रामीण असो पुणे मुंबई शहरात असो तर तुमचं ग्राउंड आउट ऑफ पडणार. मुंबई बशी का नाही पडत कारण तिथं येणारे पण टॉपचेच असतात. कोणी पण नाही त्यांनी स्वतःला सेल्फ वर्कआउट दिला असो. सेल्फ वर्कआउट मध्ये तुम्ही करा ना. मग तुमचे एखादं वर्कआउट मला जात नाही माझा एखादा स्वाद जात नाही करू काय सपाटे मारा ना मित्र. मारता की भाऊ त्याच्यासाठी सपाटे मारत असताना मित्रांनो कसे मारायचे मी तुम्हाला सांगतो. सपाटे मारत असताना मित्रांनो सपाटे हे ना प्रॉपर म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितले अंतर घेतले हे अशा या पद्धतीने घेतले तर हे अशा पद्धतीने घेतले. पण हे मी तुम्हाला म्हणजे आधी ज्यांना सपाटे मारता येत नाही ना आधी त्यांनी जोरपासून सुरुवात करा तर तुम्हाला सपाटे मारता येईल. अन्यथा एकदम सपाटे मारणं शक्यच नाही मित्र. तर एक तुम्हाला सांगतो मित्र काय बंद नको करू. नंतर म्हटलं सपाट्या चालू केल्यानंतर तुम्हाला हे झालं की असं मोमेंट पाहिजे त्याला म्हणतात अशी फास्ट सपाट्याला प्रॉपर सपाट्याने ना काहीच हे शोल्डर फोल्डर व्हायचं काम करते मित्रांनो. प्रत्येक बॉडीचा काहीतरी पार्ट आहे प्रत्येक ग्राउंडला तेव्हा तुमची इम्प्रुव्हमेंट आहे मित्र. तर तुम्हाला मी एक सांगतो माझं सांगायचं काय राहिलं मित्रांनो तुम्ही टाईट मध्ये काय घ्या टाईट मध्ये ना प्रत्येक जात जे काही येईल ते खातं तर मग चुकीचं आहे मित्रांनो. मला जर घ्यायचं असेल ना प्रॉपर तुम्ही ना टाईटला घेत असताना हरभरा घ्या कडधान्य घ्या. आणि दुसरी गोष्ट काही जण मला विचारतात सर मी सर माझे ना म्हणजे रोजच्या जीवनात घेत असताना माझ्याकडून म्हणजे प्रोटीन हे होत नाही. प्रोटीन पूर्ण माझ्या शरीरात जात नाही त्याच्यासाठी म्हणजे मला शेक सांगत होता. शेक घेत असताना मित्रांनो 2 केळ 2 काजू 2 बदाम महिन्याचा खर्च तुम्हाला फक्त काय होईल 100 रुपये. 100 रुपये खर्च होईल महिन्याचा. त्यासाठी तुम्ही बदाम घ्या काजू घ्या आणि काजू ते झाल्यानंतर दूध आणि दूध आणि पाण्याने घेऊन म्हणजे केळ ते जर घेतले ना प्रॉपर आणि तो शेक जर केला ना त्यानंतर तुमच्या बॉडीची इम्प्रुव्हमेंट प्रॉपर होईल. आणि एक सांगतो ते जर तुम्ही शेक ग्राउंड नंतर घ्यायला चालू केला 5 मिनिटानंतर तुम्हाला एक सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे त्या 1100+ कॅलरी मिळतात. म्हणजे ज्यांना माहित नाही ना हा घरगुती तुम्ही प्रोटीन शेक करा नक्की तुम्हाला फरक मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ना प्रॉपर प्रॉपर हे कसं घ्यायचं म्हणजे खाण्याची म्हणजे बऱ्यापैकी पद्धत नाही माहिती. काही चूक काय करतात की काही जण म्हणतात सर आमचं वेट गेन होत नाही किंवा बाकी आमचं मग आम्हाला ग्राउंडवाले म्हणतात की सर तुम्ही वेट करा त्यांचं वेट नाही वाढत मित्रांनो. त्यांनी हे चूक करतात की ना स्वतः ना कधी पण मित्रांनो कोणतं पण खाणं खाल्लं तर अर्ध्या तासानंतर पाणी हा पहिला नियम. नंतर म्हणजे तुम्ही नंतर ना एक घोट प्या अर्धा तासानंतर 1-2 घोट प्या नंतर मग तुम्ही ना तुम्हाला अर्धा तास का सांग आणि तुमची बॉडी ते पचन करायला क्षमता ठेवते. जर तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट पाणी पिले मित्रांनो ते अन्न जे आपण खातो ते पोटात सडून जातं. काय होतं सडून जातं त्याच्यामुळे ना पोटाचे आजार झाले काय झाले हे होतं. बाकी
आणि आणि ऐका मित्रांनो, मी आज हा व्हिडिओ टाकतो, तर तुम्हाला माझे जे पुढचे असे जर सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा. आणि दुसरी गोष्ट, मला भरभरून प्रतिसाद द्या, जेणेकरून माझा व्हिडिओ पोळ्याचा येत जाईल तुम्हाला.